सर तुमचा माईक चेक करा सर. पदाची म्हणजे ती गझल आहे खरं तर नाटकातली आहे म्हणून ते नाट्यपद असं पण म्हणायचंय. हे बंधारेश त्या खाली बसलेच आहेत तिथे ते ऐकण्याकरताच त्या बसलेल्या आहेत. सरांचं गाणं आणि तेव्हाच सांगितलेलं होतं वर्गामध्येच क्लासमध्येच की सर काटा रुते आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. म्हणजे मी पडून टाकलं ते गाणं. आता हे बंध रेशमाचे या नाटकामधलं हे गाणं आहे. अर्थात ते फाळणीच्या वेळचं नाटक आहे. इथे कुठेही प्रियकर प्रेयसी असा संदर्भच नाहीये. इथे संदर्भ आहे जो तो दोन मित्रांमधला प्रेम स्नेह याचा संदर्भ आहे. आणि या गाण्याच्या पाठीमागचं हे असं आहे की शांताबाईंचं गाणं आहे अर्थात शांता शेळके. आणि शांताबाईंकडे अभिषेकी बुवा गेले. खरं सांगायचं तर मराठी रंगभूमी ही अगदी म्हणजे आता कोलमडली होती. काय होणार नाट्य संगीताचं आणि मराठी संगीताचं त्यावेळेला, कारण चित्रपटाची लाट आली होती. त्यावेळेला 17 ते 18 नाटकांना जितेंद्र अभिषेकी बुवा यांनी म्हणजे सरांचे गुरु त्यांनी संगीत दिलं. आणि ते संगीत पुन्हा मागच्यासारखं नव्हतं, नवीन असं पद्धतीचं संगीत दिलं. आणि ते संगीत देऊन त्या रंगभूमीला ऊर्जितावस्थेला आणलं. असे जितेंद्र अभिषेकी बुवा यांच्याकरता बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण हे गाणं सुद्धा रचना जरी शांताबाईंची असली तरी जेव्हा बुवा त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की इथे मला या नाटकामध्ये गाणं हवंय या प्रसंगासाठी, शांताबाई विचार करत होत्या. काही केल्या गाणं सुचत नव्हतं. आणि तेव्हा अभिषेकी बुवांनी एक शेर त्यांना ऐकवला. तो शेर असा होता, अक्सर लोग गैरों की बातें करते हैं, अक्सर लोग गैरों की बातें करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. अक्सर लोग गैरों की बातें करते हैं, हमने तो अपने भी आजमाए हैं. अक्सर लोग कांटों की बातें करते हैं, हमने तो फूलों से जख्म पाए हैं. हे ऐकवलं मात्र. आणि त्याचबरोबर शांताबाईंना सुद्धा, कारण स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असं काव्याचं वर्णन वर्ड्सवर्थने जे केलेलं आहे की उत्स्फूर्त भावनांचा सहज उद्रेक तो तिथे झाला. आणि त्यांनी लगेच रचना ते शब्द मांडले. पुढची सगळी कवीची रचना असते पण पहिल्या 2 ओळी जे ध्रुवपद असतं ती उत्स्फूर्त भावना असते. आणि शब्द आले, ऋते कुणाला काटा ऋते कुणाला मज फूलही ऋतावे, हा दैवयोग आहे काटा ऋते कुणाला. हरिओम 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 बेस हरिओम हरिओम. काटारते काटारते कुणाला काटारते कुणाला काटारते कुणाला आक्रंदतात कोणी
तो अनर्थ तेथे माझे अबोलणेही विपरीत होत आहे विपरीत